या या, लय दिवसातनं चक्कर मारली आमच्याकडं. बरोबर करते बसा. आयब्रोज आता 10 रुपये वाढल्यात बरं का, आधीच सांगते. नाही मागचा जर येताय घेऊन म्हणताय अजून कुठं वाढल्यात. अगो बाई, आणि हे उडवले कशानं हो? म्हणलं होतं मी त्या दिवशी तुम्हाला जाताना. मी बघितली होती दिवशी दुपारी दारातनं. मला माझ्या घरापासून बाजू देऊन पुढच्याच्यात गेलाय ना. असंच आहे मग. तुम्हाला वाटलं तिकडं गेल्यावर काहीतरी नवीन चांगलं करल, असंच आहे. आणि आता बिघडवलं का पुन्हा मी दिसत्या तुम्हाला. बसा बसा पटापटा, मला काम आहे अजून. लय महाग कस्टमर आहे ती. अगं बाई, काही शेप नीट ठेवला नाही. बसा पट्टा पट्टा पट्टा. असं काय बिघडवून आलं का तुम्हाला मी दिसते पुन्हा. नीट बसा. हात धरा. आता बघा बरं कसलं भारी दिसायला लागलं. आता कसा शेप आलाय, व्यवस्थित आलाय का नाही मग. मला त्या दिवशी तरी माझ्या मनात डाऊट आलाच. म्हणलं आता ही गेले तिकडं, पाक वाटुळं करून आले. कसलं दिसायला लागलं, मी कसलं केलं होतं भारी. पहिल्यांदा पाक बिघडवले. ह्या बाया तर एवढं पैसे घेते आणि कशाला असं बिघडवते, त्या लोकांचा कुणास ठाऊ. तीच मी सांगत्या. चला दुसरी घ्या. आगा 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 आग, दुसरीचा तर कळसच करून ठेवलाय. काय नाही, आता नीटकच करून टाकते सगळं. आता बघा बरं दोन्हीच्या दोन्ही कसल्या भारी. आपलं करणं म्हणजे एक नंबर असते. आता दिवसभर गिरायकवर गिरायक आहे, लाईन लागल्या मागं. म्हणून सांगत्या कवा बी झालं तर माझ्याकडे यायचं. आपण 2 पैसे कमी घेतोय, पण लोकांचं नुकसान उडवाउडवी करत नाही. तुमचं पाक उडवली होती. आता बघा बरं कसा शेप आलाय, आणि काळं कशान पडला एवढं. अगो बाई, ते हातन हिन क्रीम आहे की माझ्याकडे एक क्रीम लय भारी आहे, दाखवते तुम्हाला. ही बघा, आवडली का बघा. ह्या क्रीमनं काळ्याचं पांढरं शिपत दिसचाल. घरात गेल्यावर पुन्हा नवरा ओळखायचा सुद्धा नाही. लावून तर बघा, लय भारी आहे. एकदाच आता आणि ती बघा हातावर कसलं. एकदा वॅक्स करून बघा, हे सगळं पांढरं शिपत दिसचाल. मग आपल्याकडे तसंच आहे. काय पार अवतार करून घेतलाय तिच्याकडे जाऊन. हाय की नाही ताई, बघा कशा दिसायला लागले ते. आणि ह्यांचं बघा मी केले. ह्यांना आयब्रोचा शेप बी बघा, आणि कशा दिसते त्या पांढऱ्या शिपत बघा. मागच्या वारीला मी ती क्रीम दिलती ह्यांना, विचारा तर त्याने वापरली. तुम्हाला सुद्धा घ्यायची असली तर घ्या. एकदा वापरून बघा तुम्ही, पुन्हा माझ्याकडेच येणार तुम्ही. ह्या ताईंना माहीत आहे. ह्या बघा आता कसल्या आल्या, तवा काळ्या ढूस दिसत होत्या ह्या. मग तिनं क्रीम दिली होती. कुठली दिली ती कुणाष्टा, तोंडावर असल्या मोठ्या मोठ्या डाचा फोड्यान काळी ढूस. आता बघा कसली नुसती नक्षत्रावणी दिसत्या. मी दिलेलीच क्रीम लावल्या, तशीच लावा सांगते मी दिलेली. पुढच्या बारीला तुम्ही आलं तर मी तुम्हाला ओळखायची सुद्धा नाही. नाही खरंच आहे सांगत्या, तसंच करा. व्यवस्थित जरा काळजी घ्या आरोग्याची. चांगलं खात पीत जावा जरा. कसलं दिसतंय बघा. आपल्याकडं कोणची पाहिजे ती क्रीम आहे, आणि लोकांचं कुणाचं काय ऐकायचं नाही. ही क्रीमच लावून बा. माझ्याकडचे प्रोडक्ट सगळे ब्रँडेड आहेत. आणि मग आपल्याकडं म्हणून तर लोक कुठनं त्या इष्ट्यासनी गर्दी येते. तरी पुरी आता दिवाळीच्या सणात तर काय सांगू तुम्हाला. आता तर नवऱ्या अगं विचारूच नका, मला बोलायला सुद्धा टाईम नसतो. आणि यायचं असलं तर काय मला फोन करून यायचं, कारण आता लग्नाची गडबड आहे. लग्नाच्या नवरीच्या ऑर्डरला येत्या माझ्याकडं. आपल्या पार्लरला लय हे गर्दी. पलीकडचं माशा मारते, चांगलं बी करत नाही, गेलं का उडवून टाकते. अशी 3 कस्टमर माझ्याकडे आलती. म्हणून मी 17 वेळा सांगते, झाले आता पुढच्या बारीला या काय. आणि मी लावते सांगितलेली क्रीम लावा, पुन्हा मंचीला. ही ताई बघा कसल्या पांढऱ्या शिपण. म्हणून मी सांगते या 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 या, तोपर्यंत बसून घ्या. लई हे बसा, 5 मिनटं बसा हो, करते. पुढं नंबर आहेत, बसा की 5 मिनटं. काय सांगितलेलं हे करायचं. जावा मग या पुढच्या वेळी. आणि फोन करून यायचं येताना. माझ्याकडे गर्दी लय असते, आणि मला गडबडीत फोन उचलाय सुद्धा ही नसते. हे निश्चय सकाळपासून 5 फोन झालेत, तेव्हा 6वा फोन उचलल्यावर मग त्यासनी या म्हणलं मी. जावा मग चालते. चला तुम्ही या. तुमची केस कट करायची ती.
बाई, आणि कुणीकडे असली कपट पाडून कुणी केली असला कट? असं आहे, बाया बिघडवून आल्या का माझ्याकडे येते त्या सरळ करायला. हा, त्यासनी वाटतंय ती लई चांगली करल, बदलून बघावं. कायम हिथं यायचं, आणि बिघडलं तर पुढच्या बारीला मी घेणार नाही. त्या केसाचं पाक कसलं करून आले, गड्यावानी केस कट केली ती, मागणं वर नेले अर्धन खाली. नीट बसा, नीट कापती. पुन्हा सांगत्या बिघडवून आला ना पुढच्या बारीने घेणारच नाही माझ्या पार्लरमध्ये. सरळ काय असलं तर नीट माझ्याकडे यायचं. हां, ह्या ताईला माहीत आहे बघा, 3 वेळा दुसरीकडे जाऊन आले, आता पुन्हा माझ्याकडेच येत्या, अजिबात कुठं जात नाही. हां, चालतंय. पुन्हा असा आगावपणा करायचा नाही सांगती, इथंच यायचं माझ्याकडं. पुन्हा येते त्या ताई, घ्या घेऊ आमचं नीट. ताईनं काय बोंब लावू मग सगळ्याला, कपटीन धपटीन पाडून येताय इथं माझ्याजवळ बसताय.